लढाईमध्ये 1818च्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. राहिलेल्या 30%पैकी 20% हे पर्यटकांनी केलेले आहे. तर तुम्ही माणसाने हे कसं काय, तर याचं साधं उदाहरण तुमच्या समोर आहे की किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या पाठणीवरती एक एक बॅग असते. बॅगमध्ये पिण्याचं पाणी असतं, खाण्याच्या वस्तू असतात. हे घाम फुटसपर्यंत थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन येतो. पण किल्ल्यावरती आल्यानंतर ना पहिलं नियोजन काय असतं आपलं, फोटो काढण्याचं. मग फोटो काढताना आपण कुठल्या वास्तूवरती उभे आहोत, कुठल्या भिंतीवरती उभे आहोत, कुठल्या बुर्जावरती उभे आहोत, आपण हे पाहत नाही. आपण काय पाहतो की आपला फोटो चांगला आला पाहिजे. पण फोटो काढताना ज्या भिंतीवरती उभे आहोत आपण, त्या भिंतीचा दगड जर आपल्या पायाने खाली पडला तर तो परत उचलून आपण त्या भिंतीवरती रचतो का, नाही. पण त्याच्या शेजारचा जर ढिल्ला झालेला असला तर तो पाडण्यात पटायत झालेला आहोत. असं फोटो काढण्याच्या नादांमध्ये ज्या काही घरांवरती वास्तू शिल्लक होत्या त्याचा एक एक दगड पाडून त्या जमीनदोस्त केलेले आहे.